लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। आम्हाला आव्हान नाही, विरोधक भ्रष्टाचारी आहेत। आमदार प्रकाशदादा सोळंकेवर भ्रष्टाचाराचे आरोप। धारूर निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून धारूरमध्ये चौरंगी लढत होते आहे। चौरंगी लढतीमध्ये भाजपच निवडून येणार असा विश्वास व्यक्त करत आम्हाला विरोधकांचा अहवाल नसल्याचे मत महादेव तात्या निर्मळ यांनी दिले आहे। धारूर शहराच्या मूलभूत विकास आणि स्मार्ट सिटी MIDC सह रोजगाराच्या निर्मितीच्या दृष्टीने आमचं काम यापूर्वीही चांगलंच राहिलं आहे। त्याच्यामुळे जनतेला कॉल आमच्या बाजूने असल्याचं मत निर्मळ यांनी व्यक्त केले। मतदार बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार। धारूरचा अजेंडा म्हणजे सर्वप्रथम प्राधान्यानं धारूर शहराला रोजच्या रोज पाणी पुरवठा देणे हा प्रथम अजेंड्यावर आमचा प्राधान्याने हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। दुसरा विषय आहे या शहराची हद्दवाढ। अनेक दिवसापासून या ठिकाणी राहिलेली हद्दवाढ आम्ही या ठिकाणी करून शहराच्या आजूबाजूला जी वस्ती वाढलेली त्या वस्तीमध्ये आम्ही या ठिकाणी विकास कामं आज करू शकत नाहीये। त्या ठिकाणी निधी आपण वापरू शकत नाहीये किंवा पाईपलाईनचं त्या ठिकाणी काम करू शकत नाही। तो आम्हाला हद्दवाढीचा प्रश्न या ठिकाणी येणाऱ्या 3 ते 4 महिन्यामध्ये या ठिकाणी मार्गी लावायचा आहे। दुसरा प्रश्न आहे आमचा या ठिकाणी धारूरची जी अस्वच्छता आहे ती स्वच्छता करणे, नागरिकांचं आरोग्य या ठिकाणी अबाधित ठेवणे आणि या ठिकाणी किल्ला आहे धारूर शहर। धारूर शहर हे ऐतिहासिक शहर आहे। या ठिकाणी किल्ले धारूर या नावाने या ठिकाणी ओळखलं जात आहे आणि निश्चित या किल्ल्याचं संवर्धन करणे आपण पाहतोय। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आहे, केंद्रामध्ये आमचं सरकार आहे। आदरणीय या लोकनेते आदरणीय पंकजाताईंच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी किल्ल्याचं संवर्धन आणि ते पण मजबूतीकरण म्हणजे व्यवस्थित करणार आहोत। घाटाचा प्रश्न आहे। घाटामध्ये आपण पाहतो की अनेक वाहतूक त्या ठिकाणी खोळंबल्या जाते, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्सिडेंट होतात। 4-5 दिवस गेले की एखाद्याचा मृत्यू त्या ठिकाणी होतो। असे अनेक प्राण त्या ठिकाणी गेलेत। अनेक वेळा या आमदारांना सांगून सुद्धा त्यांनी त्या घाट सेक्शनचं काम केलेलं नाही। निश्चित आम्ही गडकरी साहेबांकडे ताईंच्या माध्यमातून जाणार आहोत आणि ते प्रश्न सुद्धा आम्ही येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये मार्गी लावणार आहोत। MIDCचा जो विषय आहे तो MIDC सुद्धा या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये MIDC सुद्धा आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून मोठमोठे उद्योग कसे या शहरात येतील आणि शहरामध्ये चांगला विकास, अर्थकारण कसं व्यापाऱ्यांचं मजबूत होईल त्या दृष्टीने सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। अनेकांचे प्रश्न या ठिकाणी आहेत। धारूर शहरामध्ये आपण पाहतो की अतिशय सुंदर असं शहर आहे, परंतु काही गोष्टींची गरज आहे, मानसिकतेची गरज आहे। व्यापार अनेक दिवसापासून या ठिकाणी ठप्प पडल्याने तो व्यापार कसा वाढवता येईल विरोधकांचा त्याही दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण काम करणार आहोत। विरोधकांचं आपण पाहतोय, मला तर काही आव्हान वाटत नाहीये, कारण आज आपण या ठिकाणी पाहतोय की गेल्या अनेक वर्षापासून 2 पिढ्यापासून आम्ही या ठिकाणी काम करतोय राजकारणात। माझ्या वडिलांपासून माझे सुद्धा 20-25 वर्ष गेलं। या ठिकाणी जाहीर जरी कोणी सभा घेतली आणि त्या सभेतून सांगावं की निर्मळ कुटुंबियांना 1 रुपयाचा भ्रष्टाचार कुठे केलाय, हा डाग आमच्यावर नाही। म्हणून आम्ही या ठिकाणी माहिती आहे धारूरची जनता हुशार आहे, त्यांना सुद्धा माहिती आहे की निर्मळचं काम उद्योगात सुद्धा निर्मळच आहे आणि राजकारणात सुद्धा निर्मळ आहे। म्हणून निश्चित मला खात्री आहे की मोठ्या फरकानं या ठिकाणी आमचे बंधू निवडून येतील। धन्यवाद। बाबासाहेब मनेरे, रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनी, महाराष्ट्र, बीड जिल्हा प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.